हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार. कसे आहात सगळे? मी आहे अबोली. ड्रीम लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज पुन्हा आहे किचन साफसफाईचा दिवस. तर आज करते मी ट्रॉली ज्या असतात ना आपल्या किचनच्या, त्या सगळ्या स्वच्छ करून घेणार आहे. फक्त ज्या ट्रॉलीचे बास्केट्स असतात ते आणि ट्रॉलीचे जे चॅनल्स असतात किंवा जे ड्रॉवर्स असतात ना, ते सगळं काही स्वच्छ करून घेणार आहे. वरच्या बाजूने, आतल्या बाजूने सगळं स्वच्छ करून घेणार आहे. आतली भांडी काही मी घासणार नाही आहे, कारण ती रोजच्या रोज घासली जातात. आम्ही इथल्या जे ट्रॉली आहेत ना, त्यामध्ये गरजेचेच भांडी ठेवलेले आहेत आणि ते रोजच्या रोज वापरले जातात. हां, आता बाकीच्या ज्या मसाल्याच्या बरण्या आहेत किंवा खाऊचे डबे आहेत, त्याचे झाकणं जे आहेत त्यावर वरून जर धूळ असेल, मला जर खराब वाटलं खूपच, तर ते झाकण काढून मी घासून घेणार आहे. नाही तर तिथल्या तिथे मी पुसून घेणार आहे. त्यामुळे भांड्यांचा बाजार काही काढणार नाही घासायला, नाही तर मग ते खूप जास्त काम वाढून जाईल माझं. फक्त आत्ता जे मी काढते ना, ते पिठाचं सेक्शन आहे. म्हणजे दोन्ही जे ड्रॉवर्स आहेत मोठे मोठे, ते पिठाचं सेक्शन आहे. वरती असतं आमचं पोळपाट वगैरे, ते पिठाचा डब्बा, रोजचं आपण पोळीला जे पीठ लावलं जातं ना, तो डबा छोटासा. आणि पोळपाट वगैरे लाटणं, काही चाळण्या गाळण्या असतात ना, त्या इकडेच असतात. आणि यूज करायचे आपले रोजचे हात पुसायचे कपडे वगैरे, म्हणजे एक्स्ट्राचे जे कपडे साचून ठेवतो ना आपण, ते घड्या घालून या वरच्या कप्प्यात. आणि खाली आहे मोठा पिठाचा डब्बा किंवा साठवणीचं थोडंफार सामान, तर ते आहे, ती मोठी जाळी आहे. तर ह्या दोनमध्ये जास्त घाण होत असते. आणि थोडेफार मला कॉक्रोचसुद्धा दिसलेले आहेत यावेळेस. तर रात्री मग मी सगळं काम आवरलं, सगळं झालं की मग रात्री ते लोशन असतं ना कॉक्रोचचं, मेडिकलमधून आणून ठेवेल आणि ते लावून घेणार आहे. इकडे स्वराचा नाश्ता चालू होता आणि मोबाईल बघत बसले. तर एवढा सगळा पसारा. आता मी हे जे इकडचं सेक्शन आहे ना, एक बाजूच करायची ठरवली होती, पण करता करता नंतर मग सगळंच करून घेतलं. तर तुम्हाला दाखवते. आता सगळं काढून घेतलेलं आहे. कॅमेऱ्यामध्ये एवढं ना दिसून येत नाही घाण आहे की नाही, बट आहे. इकडे तुम्ही पाहू शकता खालच्या साईडला. आणि मोठ्या मोठ्या या ट्रॉल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, ट्रॉली बनवतानाच आहे ना, आम्ही थोडीशी त्याला एक हाईट दिलेली आहे, उंची दिलेली आहे, जेणेकरून अगदी सहजच ट्रॉली उघडून पूर्ण, जरी यामध्ये भांडी असली, जाळी असली, तरी पण झाडू त्यामध्ये जातो आणि खालून झाडून घेता येतं. पण मला नाही वाटत बरेच दिवस यांनी झाडून घेतलेलं आहे. सो आता माझ्या देखरेखीखाली मी ते काम करून घेते. तर ते सगळी खालची घाण करणार आहे त्या मुलींकडून. माझा जोपर्यंत हात आतमध्ये जातो आहे त्या तब्येतीनुसार, तो तिथपर्यंत मी करणार आहे. नंतर तिच्याकडून ते करून घेईल. आणि या ज्या ट्रॉल्या किंवा जाळ्या काढलेल्या आहेत ना, बास्केट्स ट्रॉलीचे, तर ते सगळे मी तिच्याकडून घासून घेणार आहे. म्हणजे आता जवळजवळ बघा, इकडे 6, 7 आणि 8 आणि या बाजूचे सुद्धा मी चमचे वगैरे त्याचे काढणार आहे. अजूनही इकडे भरपूर निघतील, बट ते सगळंच एकदाच नाही करत बसणार मी, कारण जे घाण आहे तेच काढून घेणार आहे. सो इकडे आता पहिले झाडून घेते, म्हणजे धूळ वगैरे जे काय माती असेल, म्हणजे होतेच ती, तर ती निघून जाईल. आणि सॉरी, माझा थोडासा आवाज बसलेला आहे, काय माहिती का, त्याच्यामुळे ना माझं एडिटिंग पण खूप लेट होतं आहे. तर थोडीशी तब्येत नरम गरम आहे. आता एवढी सगळी कामं केल्यानंतर ते होणारच. तर ते आहे. तर मी आता ते झाडून घेतलेलं आहे, थोडंसं त्याच्याकडून पुसून घेईल. बट आतलं जे आहे ना, ते सगळं मीच करणार आहे. म्हणजे हे जे चॅनल्स असतात, आपण जे ड्रॉवर ओढतो त्याला चॅनल्स म्हणतात, तर ते सगळं घासून घेणार आहे प्रॉपर घासणीने. फार जोर लावायचा गरजच नाही, इतकं काय असं डाग नसतात पडलेले त्याच्यावर. जस्ट एक आपल्या समाधानासाठी ते घासून घेणार आहे. आणि जे हे प्लायवूडचं आहे ना, वरचं व्हाईट आणि ते पर्पल कलरचं, तर ते मी प्रॉपर मग मऊ घासणीने मऊ आपली घासणी असते, तर तिने स्क्रबरने घासून घेणार आहे. सो आजचं सगळं काम हे आहे. चमच्यांचं पण मग मी या साईडचं जे आहे ना, ते पण काढलेलं आहे. ज्या निघतात त्या जाळ्या सगळ्या, ते सेक्शन पूर्ण काढलेलं आहे. म्हणजे आणखी 3 ट्रॉली अशा निघालेल्या आहेत, त्या आतले बास्केट. आणि भरपूर पसारा पडलेला आहे. तर आता तिला ते सगळं घासायला देते मी काढून. आणि आतल्या ज्या छोट्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी मी पुसून घेणार आणि सगळ्या ट्रॉलीज घासून वगैरे घेणार आहे. तर चला, लागते कामाला.
ट्रॉलीज घरामध्ये असणं किंवा त्या बनवून म्हणजे बनवल्या तर छानच दिसतं. आपलं किचन हे मॉड्युलर किचन असं वाटतं. बट त्या ट्रॉलीजमधल्या गोष्टींची किंवा ट्रॉलीच्या आतल्या भागाची जर व्यवस्थित काळजी घेतली नाही ना तर इतके कॉक्रोच होतात ना त्यामुळे दर 15 दिवसाला त्याला डीप क्लिनिंग करायलाच हवी. हां, भले तुम्ही त्यातली भांडी घासू नका, बट निदान खालचं भाग तरी स्वच्छ करायला हवं. आता इथे एक काळजी घ्यायची की बऱ्याच म्हणजे आता जर तुम्ही नवीन घर बनवताय किंवा तुमच्या घरात ट्रॉली बनवण्याचा विचार करताय ना, तर निदान 2-3 इंचाचा एक स्क्रू असतो. तुम्हाला जर व्यवस्थित तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर आम्ही आहे ना एक स्क्रू लावलेला आहे खाली, बरेचसे असे म्हणजे एक नाही बरेचसे स्क्रू लावलेले आणि त्याच्यावर लिफ्ट केलेल्या आहेत या ट्रॉल्या किंवा तिथून पुढे मग ड्रॉवरचं सेक्शन केलेलं आहे, जेणेकरून खालचा भाग हा मोकळा राहतो, अगदी गर्दी नाही होत आणि एकदम जमिनीला लागून नाही राहत. त्याच्यामुळे कॉक्रोचचं प्रमाण कमी दिसतं. आता ह्याचा एक साईडचा जो भाग आहे ना आमचा पिठाचा डबा, तर त्यामध्ये काय होतं, आम्ही एक कापड टाकलेलं आहे खाली, त्यावर पिठाचे डबे ठेवतो किंवा काय, पण पीठ जिथे असतं तिथे थोडेफार 1-2 कॉक्रोच दिसून येतात. बट वेळीच जर आपण ते औषध वगैरे लावलं कॉक्रोचचं तर नाही होत. बऱ्यापैकी आमच्याकडे तर नसतातच, कारण स्वच्छता असते, नेहमी स्वच्छता असते, पण बऱ्याच दिवस केलेली दिसत नाही, तेही मी ऑनेस्टली सांगते तुम्हाला. तर आता मी ती करून घेते आणि मम्मी आल्यावर त्यांना पण सांगेल की कॉक्रोचचं निदान म्हणजे कसं 2 महिन्यातून एकदा जरी लावलं ना तरी कॉक्रोच होत नाही ट्रॉलीजमध्ये. आणि स्वच्छताही, आता कोणत्याही वस्तूची आपण जर स्वच्छता ठेवलीच नाही तर ते घाणच होणार. तर इकडे बाहेर आता ती मुलींनी तिचं काम परफेक्टली केलेलं आहे, ट्रॉलीज वगैरे घासून ठेवल्यात, नेहमीची भांडी आणि चमच्यांचं वगैरे पण दिलं होतं काढून, तेही सगळं घासून घेतलेलं आहे. आणि बहुतेक ट्रॉलीचा जो भाग असतो ना आपला गॅसच्या खालचे जे ट्रॉलीज असतात ना त्या जास्त घाण होतात, त्यांच्या कडेला असं काळपटपणा जास्त साचतो. म्हणजे आमच्या साईडला आता चमच्यांचा आहे, कपचा आहे, तर तिकडे जास्त काळपटपणा असतो, तर तो जास्त वेळ लागला जरा मला घासायला. आणि आता स्वरा पण मदत करते, तिला म्हटलं सगळ्या ट्रॉलीज मला आतमध्ये आणून दे, कारण ते पायरी ना 2-3 पायऱ्या सारख्या उतरा, वर या आणि चिखलाचे पाय पण येतात मग, कारण तिकडं ओलं आहे ना नळ वगैरे, तर त्यासाठी मग चला तेवढी तरी मदत झाली मला. आणि थोडा वेळ मग मी सगळ्या त्या ट्रॉल्या आहेत ना वरून आतून सगळं घासून घेतलं आणि थोडं ओपन ठेवलं होतं, अर्धा तास रेस्ट घेतला ट्रॉलीला पण आणि मी पण. तर ओपन करून ठेवलं म्हणजे हवा व्यवस्थित त्यामध्ये जाईल असं आणि सुकतील व्यवस्थित छानपैकी. आणि नंतर मग वरून छान असं कापड मारून घेतलं. आता हे मी नंतर एंडिंगलासुद्धा करणार आहे, सगळ्या ट्रॉली आणि सगळं सामान लावून झाल्यानंतरसुद्धा. सो असा काहीसा लुक दिसतो आहे. आता मी पटापट त्या जाळ्या लावून घेते आणि भांडी वगैरे लावून घेते. ॲक्च्युली मी ना यामध्ये शेवटी असं झालं की काहीतरी झालं होतं गडबड किंवा कोण आलं होतं, मला आत्ता एडिटिंगमध्ये पण ते लक्षात येत नाही आहे. तर मला ते तुम्हाला पूर्ण ओपन करून दाखवायचं होतं की कशा पद्धतीने पुन्हा ठेवलेलं आहे. सो बघूया नंतर कधीतरी वेळ भेटल्यावर. तर आता इकडे ना मी जसं सांगितलं पिठाचा डबा असतो त्याखाली एक कापडच टाकतो. अर्थात मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी मिळतात त्यामध्ये टाकायला, बट आम्ही असं आपला जुगाड केलेला आहे. बेडशीट होतं जुनं तेच फाडून त्यामध्ये ते टाकलेलं आहे. म्हणजे कसं पीठ घेताना जरी सांडलं वगैरे तर त्या कपड्यावरच सांडतं, डायरेक्ट खाली जमिनीवर सांडत नाही. म्हणजे आपल्याकडून जरी झाडणं झालं नाही लवकर तरी काय हरकत नाही. आणि मग नंतर हे 4 डब्बे काढून आपण कपडा झटकून धुवून पुन्हा तिथे टाकू शकतो. तर या 2 सेक्शनला फक्त आम्ही कापड टाकतो आणि बाकीच्याला मग काहीच गरज पडत नाही. बाकी मग आपण भांडे व्यवस्थित घासून सुकल्यानंतरच ट्रॉलीमध्ये ठेवली जातात, जेणेकरून मग जरी स्टीलची ट्रॉल्या असल्या ना तरी त्याला गंज पकडत नाही. ओले भांडे कधीच ट्रॉलीमध्ये ठेवायचे नाही, तीही एक काळजी घ्यायची आहे. सो ट्रॉली बनवताना या गोष्टींचा नक्की विचार करायला हवा, कारण कोणतीही गोष्ट आपण आपल्या सोयीसाठी जरी केली ना तरी त्याची आणखी काळजी घ्यावी लागते, तरच ती गोष्ट आपल्या उपयोगी पडते किंवा टिकते जास्तीत जास्त, असं मला वाटतं. सो जसं मी आधीच सांगितलं की मी आज काही ट्रॉलीच्या आतली भांडी नाही घासत आहे. सो ट्रॉल्या मी व्यवस्थित स्वच्छ केलेल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. आणि ट्रॉली बनवताना किंवा बनवल्यानंतरही कोणती काळजी घ्यायची तेही मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे माझ्या अनुभवानुसार. आता हे जे काही खाऊचे डबे आहेत त्याची झाकणं फक्त थोडीशी वरून पुसून व्यवस्थित लावून घेते. आणि फायनली माझं ट्रॉलीची स्वच्छतासुद्धा झालेली आहे, जे की खूप महत्त्वाचं आणि खूप हेक्टिक काम वाटत असतं खरं तर. ते एकदा झालं की किचन स्वच्छ. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.